नवीन आणि श्वेता कानपूरहून देवीला जात असतात. प्रवास सुरू करून त्यांना 4 तास झालेले असतात आणि आता त्यांना भूकही लागलेली असते. जंगलातून वाट जात असते, त्यामुळे एकही हॉटेल किंवा ढाबा दिसत नसतो. थोड्या वेळाने रस्त्यात त्यांना एक जोडपं दिसतं. नवीन त्यांच्या समोर गाडी थांबवतो आणि त्यांच्याशी बोलायला लागतो. तेव्हा कळतं की त्यांची गाडी बंद पडली आहे. त्यांचं नाव इश्मित आणि रागिणी असं होतं. तसंही नवीन आणि श्वेता एकटेच प्रवास करून कंटाळलेले असतात, म्हणून ते त्यांना लिफ्ट द्यायला होकार देतात. मग ते दोघंही कारमध्ये बसतात. अजून थोडं पुढे गेल्यावर त्यांना रस्त्यातच एक हवेली दिसते. या हवेलीच्या आत आपण जाऊन बघू, कदाचित सकाळपर्यंत राहण्याची परवानगी मिळेल आपल्याला. रागिणीचं बोलणं ऐकून श्वेता ही त्याला दुजोरा देते आणि मग नवीन हवेलीच्या गेट मधून कार आतमध्ये घेतो. कार मधून उतरून ते हवेलीच्या दरवाजाजवळ जातात आणि नवीनने दारावर नॉक केलं. एक म्हातारी बाई दरवाजा उघडते. काकू, आज रात्री आम्ही इथे थांबू शकतो का? आमच्या गाडीत पेट्रोलही फार कमी आहे आणि इथून हायवे सुद्धा माहित नाही किती लांब आहे. त्यांना पाहून ती म्हातारी ही खुश होते. का नाही बाळांनो, तशी मी इथे एकटीच राहते. मला तेवढाच तुमच्या बरोबर विरंगुळा मिळेल. या आत या. आतून घर खूपच मोठं दिसत असतं. हॉलमधून आतमध्ये म्हातारी त्यांना एका खोलीत घेऊन जाते. तुम्ही सगळे आराम करा, मी लगेचच तुमच्या जेवणाची पण व्यवस्था करते, असं म्हणून म्हातारी तिथून निघून जाते आणि फक्त अर्ध्या तासात ती परत येते. जेवण तयार आहे बरं बाळांनो, चला माझ्या बरोबर. चौघही जण तिच्या मागे डायनिंग हॉलकडे जायला निघतात. वा, पदार्थांचा वास तर खूपच मस्त येतोय. सगळ्यांची ताटं झाकून ठेवलेली असतात. झाकणं काढा आणि जेवण सुरू करा बाळांनो. नवीन झाकण बाजूला करून पाहतो तर ताटात मटण असतं. नवीन आणि बाकी सगळेच खुश होतात, पण श्वेता नॉनव्हेज खात नसते, त्यामुळे तिचा चेहरा पडतो. नवीन श्वेताकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती शाकाहारी आहे. आता म्हातारीही श्वेताला बघू लागते. सॉरी डार्लिंग, मी तुझ्याकडे लक्षच नाही दिलं. तू का जेवत नाहीयेस? काकू, मी नॉनव्हेज नाही खात. हे ऐकताच म्हातारीचे रंग बदलतात आणि ती रागवतच बोलते. आज खावंच लागेल. मी इतक्या मेहनतीने बनवलंय, तू नकार देऊ शकत नाहीस. पण काकू, ती नॉनव्हेज नाही खात. हा विचार इथे यायच्या आधी करायचा होता. खा आता ते, असं म्हणून ती श्वेताच्या ताटातून मटण काढते. आता सगळेच तिचा स्वभाव बघून घाबरतात. इच्छा नसतानाही श्वेता त्यातलं थोडंसं जेवते. जेवण झाल्यावर सगळेच परत खोलीत निघून जातात. म्हातारी रहस्यमयरित्या हसू लागते. नवीन, रागिणी आणि इश्मित झोपून जातात, पण श्वेताला झोप लागत नाही. अचानक तिच्या कानात म्हातारीचा आवाज घुमायला लागतो. श्वेता कुणालाही काही न सांगता त्या खोलीतून बाहेर पडून त्या आवाजाच्या दिशेने जायला लागते. ज्या खोलीतून हा आवाज येत असतो त्या खोलीच्या दरवाज्यातून ती डोकावून बघते. आतलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला दिसतं की म्हातारी खोलीत बसलीये. तिथे समोर इश्मित आणि रागिणीचे मृतदेह पडलेले असतात. म्हातारीच्या हातात चाकू असतो, ज्याच्याने ती इश्मितचा हात कापत असते. घाबरून श्वेता आपल्या खोलीत जाते आणि बघते तर तिथे फक्त नवीन झोपलेला असतो. नवीनला ती जोरात हलवून जागवते. काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? आणि हे दोघे कुठे गेले? श्वेता त्याला सगळी हकीकत सांगते की जे त्यांच्या बरोबर त्या खोलीत होते ते फक्त आत्मे होते. खऱ्या रागिणी आणि इश्मितला म्हातारीने मारून टाकलंय. नवीन ताडकन उभा राहतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे श्वेता, चल लगेच इकडून निघूया. ते दोघंही पळतच खोलीतून बाहेर पडून हॉलमध्ये येतात. दरवाजा समोर उघडाच असतो, पण ते दोघं पोचायच्या आत तो आपोआप बंद होतो. ते दोघंही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात त्यांना मागून जोर जोरात हसण्याचा आवाज येतो. ते दोघं मागे वळून बघतात तेव्हा ते आवाज रागिणी आणि इश्मितचे असतात. ते दोघंही भयानक दिसत असतात. त्यांच्या मागे म्हातारी उभी असते. या दोघांना पकडून माझ्याकडे घेऊन या. उद्या जे पाहुणे येतील त्यांना जेवणात यांचं मांस खायला घाले.
असं म्हणून म्हातारी जोर जोरात हसायला लागते. ते दोघं नवीन आणि श्वेताकडे जायला लागतात. नवीन आणि श्वेता इकडे तिकडे पळायला लागतात. त्यांना एक खिडकी दिसते, पण ती जरा उंच असते. रागिणी आणि इश्मित त्यांना आपल्या जवळ येताना दिसतात. श्वेता, कदाचित बाहेरून दरवाजा उघडेल. मी या खिडकीतून बाहेर जातो आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो. पण मी यांच्यापासून कशी वाचू? श्वेता इतकंच बोलते तेवढ्यात ते दोघं त्यांच्या जवळ येतात. नवीन पटकन खिडकीतून उडी मारून बाहेर निघून जातो आणि श्वेता किंचाळत एका दिशेने पळू लागते. जेव्हा नवीन दरवाजाजवळ जातो तेव्हा तिथे त्याला इश्मित उभा दिसतो. आता मी काय करू? तो घाबरून विचार करायला लागतो की श्वेताला कसं वाचवता येईल. इश्मित त्याचा गळा धरतो. नवीन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत कारच्या जवळ पोहोचतो. कारच्या जवळ पोहोचताच इश्मित ओरडायला लागतो आणि नवीनचा गळा सोडून देतो. नवीन बघतो की कारमध्ये त्याने जे गणपतीची मूर्ती ठेवलेली असते त्याला पाहून नवीन घाबरत असतो. तो कारच्या खिडकीतून हात आत घालतो आणि मूर्ती उचलून बाहेर काढतो. मूर्ती इश्मितच्या दिशेने दाखवून तो हळूहळू पुढे जायला लागतो. इश्मित तिथून पळून जातो. नवीन आता मूर्ती हातात घेऊन दरवाजा उघडायला जातो तेव्हा तो दरवाजा उघडतो. नवीन पाहतो की श्वेताला म्हातारी आणि रागिणीने धरलेलं असतं आणि म्हातारी तिचा गळा कापणारच असते. तेवढ्यात नवीन पळत त्यांच्या जवळ जातो. म्हातारी आणि रागिणी दोघी ही मूर्ती बघून लांब पळून जातात. श्वेता, ही मूर्ती घे आणि आपण लवकर इथून पळून जाऊ. श्वेता आणि नवीन मूर्ती हातात घेऊन तिथून सुखरूप बाहेर पडतात. कारमध्ये श्वेता मूर्ती हातात धरून बसते आणि नवीन कार चालवायला लागतो. हवेलीच्या बाहेर उभी म्हातारी त्यांना पाहून जोर जोरात हसायला लागते. कार तिथून खूप लांब निघून जाते. दुसऱ्या दिवशी कार त्याच रस्त्याने जोरात जात असते. त्याच्यात एक जोडपं बसलेलं असतं. तेव्हा त्यांना रस्त्यात रागिणी आणि इश्मित उभे दिसतात आणि ते कार थांबवतात. आमची कार खराब झालेली आहे, तुम्हाला दिसतच आहे. तुम्ही आम्हाला लिफ्ट द्याल का? जवळपास कुठे इथे हॉटेल असेल का? हॉटेल तर नाहीये, पण एका म्हातारीची हवेली आहे. आपण सकाळपर्यंत तिथे थांबू शकतो. हवेली आहे? अरे वा, चला तुम्ही दोघे कारमध्ये बसा, आपण चौघे तिथेच जाऊया. रागिणी आणि इश्मित त्या कारमध्ये बसतात आणि रहस्यमय हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरतं. कार लवकरच म्हातारीच्या हवेलीकडे जायला लागते. नवीन आणि श्वेता कानपूरहून देवीला जात असतात. प्रवास सुरू करून त्यांना 4 तास झालेले असतात आणि आता त्यांना भूकही लागलेली असते. जंगलातून वाट जात असते, त्यामुळे एकही हॉटेल किंवा ढाबा दिसत नसतो. थोड्या वेळाने रस्त्यात त्यांना एक जोडपं दिसतं. नवीन त्यांच्या समोर गाडी थांबवतो आणि त्यांच्याशी बोलायला लागतो. तेव्हा कळतं की त्यांची गाडी बंद पडली आहे. त्यांचं नाव इश्मित आणि रागिणी असं होतं. तसंही नवीन आणि श्वेता एकटेच प्रवास करून कंटाळलेले असतात, म्हणून ते त्यांना लिफ्ट द्यायला होकार देतात. मग ते दोघंही कारमध्ये बसतात. अजून थोडं पुढे गेल्यावर त्यांना रस्त्यातच एक हवेली दिसते. या हवेलीच्या आत आपण जाऊन बघू, कदाचित सकाळपर्यंत राहण्याची परवानगी मिळेल आपल्याला. रागिणीचं बोलणं ऐकून श्वेता ही त्याला दुजोरा देते आणि मग नवीन हवेलीच्या गेटमधून कार आतमध्ये घेतो. कारमधून उतरून ते हवेलीच्या दरवाजाजवळ जातात आणि नवीनने दारावर नॉक केलं. एक म्हातारी बाई दरवाजा उघडते. काकू, आज रात्री आम्ही इथे थांबू शकतो का? आमच्या गाडीत पेट्रोलही फार कमी आहे आणि इथून हायवे सुद्धा माहित नाही किती लांब आहे. त्यांना पाहून ती म्हातारी ही खुश होते. का नाही बाळांनो, तशी मी इथे एकटीच राहते. मला तेवढाच तुमच्या बरोबर विरंगुळा मिळेल. या आत या. आतून घर खूपच मोठं दिसत असतं. हॉलमधून आतमध्ये म्हातारी त्यांना एका खोलीत घेऊन जाते. तुम्ही सगळे आराम करा, मी लगेचच तुमच्या जेवणाची पण व्यवस्था करते, असं म्हणून म्हातारी तिथून निघून जाते आणि फक्त अर्ध्या तासात ती परत येते. जेवण तयार आहे बरं बाळांनो, चला माझ्या बरोबर. चौघही जण तिच्या मागे डायनिंग हॉलकडे जायला निघतात. वा, पदार्थांचा वास तर खूपच मस्त येतोय. सगळ्यांची ताटं झाकून ठेवलेली असतात. झाकणं काढा आणि जेवण सुरू करा बाळांनो. नवीन झाकण बाजूला करून पाहतो तर ताटात मटण असतं.
नवीन आणि बाकी सगळेच खुश होतात. पण श्वेता नॉनव्हेज खात नसते, त्यामुळे तिचा चेहरा पडतो. नवीन श्वेताकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती शाकाहारी आहे. आता म्हातारीही श्वेताला बघू लागते. सॉरी डार्लिंग, मी तुझ्याकडे लक्षच नाही दिलं. तू का जेवत नाहीयेस? काकू, मी नॉनव्हेज नाही खात. हे ऐकताच म्हातारीचे रंग बदलतात आणि ती रागवतच बोलते. आज खावंच लागेल. मी इतक्या मेहनतीने बनवलंय, तू नकार देऊ शकत नाहीस. पण काकू, ती नॉनव्हेज नाही खात. हा विचार इथे यायच्या आधी करायचा होता. खा आता ते. असं म्हणून ती श्वेताच्या ताटातून मटण काढते. आता सगळेच तिचा स्वभाव बघून घाबरतात. इच्छा नसतानाही श्वेता त्यातलं थोडंसं जेवते. जेवण झाल्यावर सगळेच परत खोलीत निघून जातात. म्हातारी रहस्यमयरित्या हसू लागते. नवीन, रागिणी आणि इश्मित झोपून जातात, पण श्वेताला झोप लागत नाही. अचानक तिच्या कानात म्हातारीचा आवाज घुमायला लागतो. श्वेता कुणालाही काही न सांगता त्या खोलीतून बाहेर पडून त्या आवाजाच्या दिशेने जायला लागते. ज्या खोलीतून हा आवाज येत असतो त्या खोलीच्या दरवाज्यातून ती डोकावून बघते. आतलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला दिसतं की म्हातारी खोलीत बसलीये. तिथे समोर इश्मित आणि रागिणीचे मृतदेह पडलेले असतात. म्हातारीच्या हातात चाकू असतो, ज्याच्याने ती इश्मितचा हात कापत असते. घाबरून श्वेता आपल्या खोलीत जाते आणि बघते तर तिथे फक्त नवीन झोपलेला असतो. नवीनला ती जोरात हलवून जागवते. काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? आणि हे दोघे कुठे गेले? श्वेता त्याला सगळी हकीकत सांगते की जे त्यांच्या बरोबर त्या खोलीत होते ते फक्त आत्मे होते. खऱ्या रागिणी आणि इश्मितला म्हातारीने मारून टाकलंय. नवीन ताडकन उभा राहतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे श्वेता. चल, लगेच इकडून निघूया. ते दोघही पळतच खोलीतून बाहेर पडून हॉलमध्ये येतात. दरवाजा समोर उघडाच असतो, पण ते दोघं पोचायच्या आत तो आपोआप बंद होतो. ते दोघही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात त्यांना मागून जोर जोरात हसण्याचा आवाज येतो. ते दोघं मागे वळून बघतात तेव्हा ते आवाज रागिणी आणि इश्मितचे असतात. ते दोघही भयानक दिसत असतात. त्यांच्या मागे म्हातारी उभी असते. या दोघांना पकडून माझ्याकडे घेऊन या. उद्या जे पाहुणे येतील त्यांना जेवणात यांचं मांस खायला घाले. असं म्हणून म्हातारी जोर जोरात हसायला लागते. ते दोघं नवीन आणि श्वेताकडे जायला लागतात. नवीन आणि श्वेता इकडे तिकडे पळायला लागतात. त्यांना एक खिडकी दिसते, पण ती जरा उंच असते. रागिणी आणि इश्मित त्यांना आपल्या जवळ येताना दिसतात. श्वेता, कदाचित बाहेरून दरवाजा उघडेल. मी या खिडकीतून बाहेर जातो आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो. पण मी यांच्यापासून कशी वाचू? श्वेता इतकंच बोलते तेवढ्यात ते दोघं त्यांच्या जवळ येतात. नवीन पटकन खिडकीतून उडी मारून बाहेर निघून जातो आणि श्वेता किंचाळत एका दिशेने पळू लागते. जेव्हा नवीन दरवाजाजवळ जातो तेव्हा तिथे त्याला इश्मित उभा दिसतो. आता मी काय करू? तो घाबरून विचार करायला लागतो की श्वेताला कसं वाचवता येईल. इश्मित त्याचा गळा धरतो. नवीन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत कारच्या जवळ पोहोचतो. कारच्या जवळ पोहोचताच इश्मित ओरडायला लागतो आणि नवीनचा गळा सोडून देतो. नवीन बघतो की कारमध्ये त्याने जे गणपतीची मूर्ती ठेवलेली असते त्याला पाहून नवीन घाबरत असतो. तो कारच्या खिडकीतून हात आत घालतो आणि मूर्ती उचलून बाहेर काढतो. मूर्ती इश्मितच्या दिशेने दाखवून तो हळूहळू पुढे जायला लागतो. इश्मित तिथून पळून जातो. नवीन आता मूर्ती हातात घेऊन दरवाजा उघडायला जातो तेव्हा तो दरवाजा उघडतो. नवीन पाहतो की श्वेताला म्हातारी आणि रागिणीने धरलेलं असतं आणि म्हातारी तिचा गळा कापणारच असते. तेवढ्यात नवीन पळत त्यांच्या जवळ जातो. म्हातारी आणि रागिणी दोघी ही मूर्ती बघून लांब पळून जातात. श्वेता, ही मूर्ती घे आणि आपण लवकर इथून पळून जाऊ. श्वेता आणि नवीन मूर्ती हातात घेऊन तिथून सुखरूप बाहेर पडतात. कारमध्ये श्वेता मूर्ती हातात धरून बसते आणि नवीन कार चालवायला लागतो. हवेलीच्या बाहेर उभी म्हातारी त्यांना पाहून जोर जोरात हसायला लागते. कार तिथून खूप लांब निघून जाते. दुसऱ्या दिवशी कार त्याच रस्त्याने जोरात जात असते.
त्याच्यात एक जोडपं बसलेलं असतं. तेव्हा त्यांना रस्त्यात रागिणी आणि इश्मित उभे दिसतात आणि ते कार थांबवतात. आमची कार खराब झालेली आहे, तुम्हाला दिसतच आहे. तुम्ही आम्हाला लिफ्ट द्याल का? जवळपास कुठे इथे हॉटेल असेल का? हॉटेल तर नाहीये, पण एका म्हातारीची हवेली आहे. आपण सकाळपर्यंत तिथे थांबू शकतो. हवेली आहे? अरे वा, चला तुम्ही दोघे कारमध्ये बसा, आपण चौघे तिथेच जाऊया. रागिणी आणि इश्मित त्या कारमध्ये बसतात आणि रहस्यमय हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरतं. कार लवकरच म्हातारीच्या हवेलीकडे जायला लागते.